नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे. स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्तीबाबत एक महत्त्वाचं परिपत्रक तुमच्या पुढे आलेलं आहे. नेमकं काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांच्या शंका कुशंका होत्या, त्याचं सोल्युशन म्हणून हे परिपत्रकाच्या सूचना माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत. व्यवस्थित आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ही आहे वेबसाईट mahateacherrecruitment.gov.in. याच्यावरच आपल्याला स्वप्रमाणपत्र करायचं आहे. मित्रांनो, आपलं देवेंद्र फडणवीस साहेबाचा, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबाचा, त्यानंतर अजित पवार साहेबाचा आणि जे की शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा सुद्धा फोटो असतो. आणि तसेच आयुक्त कार्यालयातील महत्वाचे आयुक्त सुद्धा इथे टाकलेले असतात. तर तुम्हाला काय करायचं, इथे पवित्र पोर्टलला जायचंय. पवित्र पोर्टलच्या या वेबसाईटला गेल्यानंतर इथे न्यूज बुलेटिन म्हणून आहे ऑप्शन. या न्यूज बुलेटिन मध्ये न्यू काय आले ते पाहणं गरजेचं आहे. आता या नवीन सूचना आलेल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत. नेमकं सूचना काय आहेत बघा इथे. तर पाहू शकता, पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांना स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना, टप्पा नंबर 2 आणि दिनांक 12/3/2025 हे महत्वपूर्ण अपडेट आहे. 12/3/2025 महत्वाचं अपडेट आहे. काय म्हणते बघा, पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांना स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पटल प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचनाचे अवलोकन करावे. ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नाही, त्यांनी आता स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय करणे आवश्यक नाही. म्हणजेच अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कारवाई करू नये. उमेदवाराचे पहिल्या टप्प्यात केलेले स्वप्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतले जाईल. बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की स्वप्रमाणपत्रामध्ये आम्ही काही चेंज करायचं नाही. तर काही चेंज करायचं नसेल तर जशाला तसं राहू द्या, किंवा तुम्हाला जर बघायचंच असेल अनसर्टिफाईड करून परत सर्टिफाईड करा, म्हणजे आणि प्रॉपरली करा. जर तुमच्याकडून चुकून अनसर्टिफाईडच राहिलं तर तुमचा विचार केला जात नाही बरं का, लक्षात घ्या तिथे पण. मात्र जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग SEBC या प्रवर्गाशी संबंधित आहेत, अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचना क्रमांक 14 व 16 मध्ये नमूद केल्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग प्रवर्ग SEBC मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय राहील नाही. सबब अशा उमेदवारांनी त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवड करून स्वप्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे. सद्यस्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतेही बदल केला असो या अथवा नसो, अशा उमेदवारांनी त्याचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही. याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घेणं गरजेचं आहे. जे की अजून पण बरेच विद्यार्थी म्हणतात की मराठा आरक्षणवाले ज्यांच्या कास्टवर कुणबी मराठा आहे, सरळ सांगतोय मी तुम्हाला, कुणबी मराठा किंवा मराठा आहे ज्यांच्या कास्टवर, त्यांनी EWS मध्ये जर अर्ज केलेला असेल तर त्याला चेंज करणं अनिवार्य आहे. लक्षात घ्या. जर तुम्ही तसंच ठेवलं तर तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहात. लक्षात घ्या, भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहात डायरेक्टली. तुम्हाला तिथे ओपन, OBC किंवा SEBC जसं निवडायचं तसं या तिन्ही पैकी एक निवडणं गरजेचंच आहे. आणि जे विद्यार्थी जर समजा उगाच जाऊन एडिट करतात आणि अनसर्टिफाईडचं सर्टिफाईड न करायचं विसरले, समजा जर ते अनसर्टिफाईडच राहिलं तर त्यांना त्या भरती प्रक्रियेतून बाद केलं जातं. बाद म्हणजे त्यांचा विचार केला जात नाही. लक्षात घ्या. त्यामुळे या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. दुसरा एक शेवटचा मुद्दा सांगतो मित्रांनो, तुम्ही जर कुठलीही चुकीची माहिती भरली, जर TET परीक्षेमध्ये आपल्याला जर कमी मार्क होते आणि आपण जास्त मार्क भरले तर आपल्याला तिथे त्या नुकसानाला, त्या कारवाईला सामोरे जावं लागतं. जे काही आपलं योग्य माहिती आहे तेच भरणं आवश्यक आहे. आता सोलापूरचं प्रकरण सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल की त्या लोकांनी जर प्रत्यक्ष मार्क पडलेले कमी होते आणि त्यांनी जास्त मार्क आहेत म्हणून शिक्षण सेवक पदावर काय केलेलं आहे, रुजू झालेले.
पण त्यांना आता डिस्क्वालिफाईड केलेलं आहे, सेवेतून मुक्त केलेलं आहे. या गोष्टीकडे बारकाईने नजर असते. सर्टिफिकेट सगळे तुमचे ऑनलाईन दिसत असतात, त्यामुळे कुठलीही हलगर्जीपणा किंवा चुकीची माहिती भरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण आता जर चुकीची माहिती भरलो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमकं काय होतं, नंतर तुम्हाला भरती प्रक्रिया मधून कायमचं बाद केलं जातं. फौजदारी गुन्हा केल्यानंतर आपण जे शिक्षण घेतलंय त्याचा काहीच फायदा होत नाही, लक्षात घ्या. त्याचा फायदा जर व्यवस्थित करून घ्यायचा असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला जेवढे मार्क आहेत प्रामाणिकपणे तेवढेच मार्क व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काहीच काढाकोड करता येणार नाही. असं हे नवीन 12 तारखेचं महत्वपूर्ण अपडेट होतं. तुम्ही जर हे अपडेट पाहिलं नसेल तर पाहिलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.